आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। धुळे लोकसभा मतदारसंघातील बागलाण तालुक्यातील सर्वच ठिकाणी मतदान प्रक्रिया सकाळी शांततेत सुरू झाली असून दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 30% मतदान झाले असल्याची माहिती बागलाणचे उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी बागलाण वृत्तांतला दिली। तर बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी गळ्यात कांद्याची माळ घालून मतदार करून लक्ष वेधले। आमदार दिलीप बोरसे यांनी लाडूद येथील मतदार केंद्रावर जाऊन सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला। या मतदान प्रक्रियेदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत तसेच जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट सांगितले। किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली असून सकाळी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। दुपारनंतर उन्हाची तीव्रता असल्याने सकाळी रांगा लागल्या होत्या। अनेक ठिकाणी मतदारांना आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे दिसून येते। दुपारनंतर सर्व मतदान केंद्रावर तुरळक मतदान सुरू होते। मोरेनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तेथे मतदारांनी सकाळपासून चांगलीच गर्दी केली। तेथेही दुपारी 1 वाजेपर्यंत 40% मतदान झाले। तेथे मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला। तेथील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोरेनगरच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली देवरे, उपसरपंच विनोद पांडे, व्यंगचित्रकार व मोरेनगर ग्रामपंचायतीचे सदस्य किरण मोरे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता वाघ, माजी सरपंच बाळासाहेब देवरे यांनी विशेष परिश्रम घेतले। दरम्यान बागलाणचे मंत्री, आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी आपल्या गळ्यात कांद्याची माळ घालून सहपरिवार मतदान केले असून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव।